सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये निर्णय घेताना लक्ष द्यावं लागेल. कोणाच्याही सल्ल्यानं निर्णय घेतल्यास तुम्हाला त्रास होईल. इतरांची मदत करून तुम्हाला आज आराम मिळेल, तुमच्या मनाला आराम मिळेल आणि भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदाही होईल. तुम्हाला आज आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज संध्याकाळी तुमची तब्येत बिघडू शकते. आज तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन मित्राकडे आकर्षित व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये शत्रूंपासून तुम्ही सावध राहा. आज तुमच्या इकडे चोरी होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाजूनं काही समस्या असतील तर त्या तुम्ही सोडवा. तुम्ही आज जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. आज तुम्ही कोणतंही काम नशिबावरती सोडू नका. कठोर परिश्रम केल्यानं तुम्हाला यश मिळेल, नक्कीच मिळेल. आज तुम्हाला इतरांची मदत करावी लागेल. तुम्हाला तुमच्या भावासाठी पैशांची व्यवस्थाही करावी लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या पाठीशी कुटुंब उभं राहील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज कोणतंही काम तुम्ही नशिबावरती बिलकुल सोडू नका. आज कठोर परिश्रम केल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. भविष्यामध्ये काही अडचणी येतील. काही धार्मिक विधींमध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. आज त्यासाठी तुमचे जास्तीचे पैसे देखील खर्च होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये उत्साही राहाल, ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी तुम्ही आज वेळ काढू शकणार नाही. आज तुमच्या कुटुंबासोबत तुमचे वैचारिक मतभेद होतील. विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज भरतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर काही काळ तो विचार तुम्ही पुढे ढकला. आज तुमच्या पाठीशी तुमचं कुटुंब भक्कमपणे उभं राहील. आज तुम्हाला थोड्या आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागेल. व्यवसायामध्ये एक चांगली डील फायनल होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेमी युगुलांना एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे तुम्ही काम कराल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील काही मागण्या तुम्ही पूर्ण कराल. नोकरदार लोकांना जास्तीचं काम करावं लागेल. कुटुंबासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. आज तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी तुम्हाला वेळ मिळणार नाही. विद्यार्थी आज चांगल्या मार्कांनी पास होतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तो विचार आज तुम्ही अंमलात आणा. तुम्हाला यश मिळेल. आज सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज तुमची वैवाहिक स्थिती चांगली राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही काम हाती घेतल्यास तुम्हाला यश मिळेल. मुलांशी संबंधित निर्णय घेताना तुम्ही विचारपूर्वक घ्या, नाहीतर भविष्यामध्ये अडचणी येतील. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळेल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. आज प्रेमी युगुलांसाठीचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुमच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की तुमची अपूर्ण कामं आज पूर्ण होणार नाहीत. आज एकामागून एक कामं तुमच्या समोर येतच राहतील, त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. कुटुंबातील वाद पुन्हा नव्यानं डोकं वर काढेल. तुमचा मानसिक ताण वाढीस लागेल. तुमच्या समस्यांचं तुम्हाला आज समाधान मिळणार नाही. व्यवसायामध्ये काही नवीन संधी तुम्हाला मात्र नक्की मिळतील. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी चालून येतील. आज नोकरीमध्ये तुम्हाला पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाच्या बाबतीमध्ये उत्साही राहून धैर्य तुम्ही दाखवाल. सामाजिक क्षेत्रामध्ये विश्वासार्हता पसरेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुम्ही काही नवीन मित्र बनवाल. सार्वजनिक पाठिंबा तुम्हाला मिळेल. सामाजिक कार्यक्रमांवरती काही पैसे तुमचे खर्च होतील, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. प्रेमजीवनामध्ये तणाव राहील. आज व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. आज माहेरच्या लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज अविवाहित लोकांसाठी चांगल्या बातम्या येतील. कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रेमाला मंजुरी देतील. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. कोणतंही प्रकरण बऱ्याच काळापासून जर कोर्टामध्ये सुरू असेल तर ते संपुष्टामध्ये येईल. महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही आज निर्णय घ्याल. भविष्यामध्ये काही लोकांकडनं तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुमच्या जवळचे लोक तुमचा घात करतील. तुम्हाला आज सार्वजनिक पाठिंबा मात्र मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज गुंतवणुकीसाठी दिवस चांगला राहील. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा आर्थिक लाभ होईल. आज तुम्ही मनापासून गुंतवणूक कराल. भावंडांच्या नात्यातील कटुता संपुष्टात येईल. कुटुंबातील सदस्यांसोबत बसून तुम्ही शुभ कार्यक्रमांवरती चर्चा कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैसे खर्च करताना अहंकार आणि आवड याकडे तुम्ही लक्ष द्या. आज तुमचे शत्रू तुमच्यावरती नाराज होतील. तुम्हाला नोकरीमध्ये सुवर्ण संधी मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला आवड राहील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक समस्या असतील तर कोणाच्या तरी मदतीने तुम्ही त्या सोडवाल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता दिसून येईल. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट तुम्ही कराल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याचा नफा मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.